इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 71-72 बघतोय। 71-72 गाथा बघतोय। एकोचेव महपांसो दुयपोतिलखणो होदी चदुचंकमणो गणिदो पंचगुणपधाणोय छक्का पक्कमजुतो उतो सत्तभंगस भाओ 88 जीवो 10 गणिदो। सांगा अर्थ काय केलं। महान आत्मा एकच आहे, 2 प्रकारचा आहे, 3 लक्षणवाला आहे, 4 चंक्रमणवाला आहे आणि 5 अग्रगुण प्रधानवाला आहे, 6 अपक्रमाने युक्त आहे, सप्तभंग स्वभावाने किंवा सद्भावाने सप्तभंगद्वारा सत्तावान आहे, 8 आश्रयवाला आहे, 9 पदार्थ रूप आहे आणि 10 स्थान रूप आहे, 10 स्थानगत सांगितलं आहे असं सांगितलं होतं सगळं वर्णन। तर काय बघत होतो आपण ह्याच्यामध्ये, होतं की चतु चंकमणो आहे ना, ते चंकमणो आहे आपल्या पाठभेद आहे, चंकमणो पण आहे आणि संकमणो पण आहे, पाठभेद आहे। तर याच्यात मला काय सांगायचं होतं की जे 9 पदार्थ आहेत ते कुठल्या गुणांचं परिणामन आहे हो। जीव 9 पदार्थ रूप आहे, तर ते 9 पदार्थ म्हणजे जीवाच्या कुठल्या गुणाचं परिणामन आहे। आपण काल बघत होतो काय, भावगत जीवाचे भाव जे आहेत ते 9 पदार्थ रूप पाहत होतो। म्हणजे कर्मांशी निरपेक्ष जीवाचे स्वतःचे परिणाम काय आहेत, ज्याला आसरव बंध संवन निजरा म्हणणार आपण। तर त्यामध्ये आपण आसरव बघितलं होतो, त्यालाच आपण भावासरव म्हणणार। आणि जेव्हा कर्मांची परिभाषा येणार त्यावेळेस त्याला द्रव्यासरव म्हणलं जाणार। मग भावासरव कशाला म्हणलं, जीवामध्ये विभावाची उत्पत्ती होणं ह्यालाच म्हणलं भावासरव। जीवामध्ये विभाव येणं, जसं की समोरून कोणीतरी यायला लागला म्हटल्यावर त्याच्याविषयी क्रोध उत्पन्न होणं अंतरंगामध्ये, ते भाव उत्पन्न होणं ह्याला म्हणलं भावासरव किंवा भावक्रोध। नंतर तो काय रिॲक्ट करेल, तिथं कर्म येतील, ती सगळी परिभाषा वेगळी। पण किंवा काय म्हटलं, त्या जंगलमध्ये एकदम पिन ड्रॉप सायलेन्स होता आणि त्या काय म्हणायचं वाळलेल्या झाडाच्या पानांवरून घोडाच्या टापांचा आवाज येऊ लागला आणि तो राजा बसला होता त्या गुफेमध्ये घाबरून की आपल्या जीवाची हानी होईल, कोणीतरी आपल्याला मारेल म्हणून। आणि त्या घोड्यांचा आवाज यायला लागलं की, त्या पानांचा आवाज व्हायला लागलं की अंतरंगामध्ये भय उत्पन्न सुरू झालं। म्हणजे तिथं त्यांनी कोणी काय केलं नव्हतं ह्याला, पण अंतरंग परिणाम असे झाले त्याच्या निमित्तामध्ये आसरव सुरू झाला। किंवा आम्हा सांगतात ना नेहमी काय की सुनबाई घरामध्ये स्वयंपाक करते आणि सासूबाई गेले मंदिरात, आणि मंदिरात गेले म्हटल्यावर हिचं आपलं चाललंय निवांत वगैरे काम किंवा काय तिला जे पाहिजे ते करून खाणं पिणं वगैरे। आणि मग 2 तासांनी मंदिरातून घरी आल्या, काय लवकर आल्या आज, आणि गेटचा नुसता आवाज आला तर सुनबाईला काय झालं समजलं, सासूबाई आल्यात म्हटल्यावर तिची अंतरंगामध्ये भय सुरू झालं। म्हणजे सांगायचं आहे की उत्पत्ती स्वयमेव आहे जीवामध्ये, कोणी बाहेरून करतंय असं नाही आहे, मी स्वयं तिथं त्या रूपाने परिणमन करतो, त्यालाच म्हणलं भावासरव। जीवाचे परिणाम आहेत ते। पुढं बंद काय सांगितलं होतं, त्या विभावांमध्ये उपयोग टिकून राहणं ह्याला म्हणायचं, त्या विभावातून न हटणं ह्याला म्हणायचं बंध, भावबंध। यह जीव भेद विज्ञानी होता है। हां, पुढं सांगितलं होतं संवर कशाला म्हणायचं,
विभाव तर समजलं, काय आश्रव समजलं, बंध समजला. ॲक्च्युली विभाव आहेत एक समयाचे, पण ते एका समयात होतात, दुसऱ्या समयाला निघून जाणार आहेत. पण तरी हे परिणाम कुठे आहेत आपल्याला की ते नष्ट होणार आहेत, ते विभाव आहेत. त्याच पर्यायाला आपण अनेक समयांपर्यंत त्याच विचारामध्ये राहतो आणि त्यालाच म्हटलं मग बंध. उपयोग त्या त्या परिणामांमध्ये, त्या विभावांमध्ये राहणं. विभाव एक समयाचे आहेत, दुसऱ्या समयाला दुसरे विभाव असणार आहेत, पण उपयोग त्यामध्ये राहणं ह्याला म्हणायचं बंध. तर इथंपर्यंत काल बघितलं होतं आपण. संवर कशाला म्हटलं होतं? जेव्हा जीवाला भेदविज्ञान झालं तर त्या ठिकाणी हे समजणार आहे की हे विभाव म्हणजे माझा स्वभाव नाही आहे, ते औपाधिक भाव आहेत, क्षणिक आहेत, आगंतुक आहेत. वहाँ इसको कुछ अलग जगह ही है, जगह नहीं है. म्हणजे सांगितलं होतं ना, जेवढ्या प्रदेशामध्ये स्वभाव आहे तेवढ्याच प्रदेशामध्ये विभाव आहेत. जितने प्रदेशों में स्वभाव है उतने ही प्रदेशों में विभाव है. लेकिन काय सांगितलं होतं वाक्य? लेकिन स्वभाव में विभाव नहीं है. जीव के अंतः स्वभाव में विभाव नहीं है. म्हणजे जरी तेवढ्याच प्रदेशामध्ये आहे तरी सुद्धा स्वभाव वेगळा आहे आणि विभाव भिन्न आहेत. मग ही जेव्हा तिथं भेददृष्टी प्राप्त झाली, भेदविज्ञान झालं, तर तिथं विभाव आपोआप निघून जाणार. स्वभाव में नहीं घुस सके. उपयोग की विचित्र महिमा है. हम आप लोगों की विजय भी एक सम्यक ज्ञान उपयोग से ही हो सकती है. तो यह है संवर. कशाला म्हटलं संवर? जेव्हा उपयोग स्वभावाला ग्रहण करतो त्यावेळेस ते विभाव आपोआप थांबले, रोखले गेले, त्यालाच म्हटलं संवर. ऐसा संवर करने के कारण अब वे विभाव कहाँ रहेंगे माया की छाया पाए बिना. म्हणजे जोपर्यंत अंतरंगामध्ये कषाय आहेत, मोह आहे, तोपर्यंत त्या विभावांना आश्रय आहे. पण जिथं भेदविज्ञान झालं तिथं ते परिणाम नष्ट झाले, त्यामुळे ते विभावसुद्धा टिकणार नाहीत. इन विभावों से कोई प्यार करने वाला नहीं रहा. कोणाचं प्रेम असतं विभावावर? विभाव कोणाशी प्रेम करतात किंवा कोण विभावावर प्रेम करतं? नाही, कोण म्हणजे तुमच्या परिणामांमध्ये कोण हेच विचारतायत. सगळ्या जीवांमध्ये विभाव आहेतच की. तो मिथ्यात्व म्हणू नका. विभाव परिणाम काय ह्याला नाही आहेत का सम्यक दृष्टीला चतुर्थ पंचगुण स्थानामध्ये? विभाव परिणाम म्हणजे तुमचे सगळे सांसारिक विकल्प हे पण विभाव परिणाम आहेत ना. फक्त त्यांना सांगायचं आहे संवर कोणाला होतो, तर ज्यांनी भेदविज्ञान केलं त्याला संवर होतो. मग त्या ठिकाणी त्या विभावांशी प्रेम राहत नाही त्या जीवाला. म्हणजे ज्याची दृष्टी निर्मळ झाली त्याच्या परिणामांमध्ये विभाव राहत नाहीत. तो ये विभाव जब सूखने लगते हैं, झड़ने लगते हैं, तो यही है जीव में करने वाला है, यही है जीव में निर्जरा पदार्थ. इथे सांगितलं संवर म्हणजे यायचे थांबले. आता इथं पुढं सांगितलं आहे की त्याच तुमच्या उपयोगाच्या स्थिरतेने त्या कर्मांची निर्जरा सुरू झाली, त्यामुळं त्यालाच म्हणलं निर्जरा. और जब यह जीव उन विभावों से मुक्त होकर केवल एक निज मात्र रह जाता है तो यही है जीव का मोक्ष. ज्या समयाला हा जीव संपूर्ण विभावांपासून मुक्त होऊन जातो त्यालाच म्हटलं मोक्ष. जेव्हा ध्यान करतो ना तर त्या ध्यानामध्ये हा अनुभव करायचा की विभाव कधी होत आहेत किंवा कधी जात आहेत त्याच्याकडे आपलं जरासं लक्ष असतं का? कसे उत्पन्न होतात हे पण कळत नाही आपल्याला. सहज आपण आहारी जातो त्या विभावांच्या. म्हणजे कशाय झाले, काय एखाद्याविषयी विकारी भाव झाले, कोण करवतो, कधी उत्पन्न होतात असं त्याला काय टाईम म्हणा, काय त्याला एक विशिष्ट कंडिशन म्हणा. कधीही विभाव यायला देर नाही आहे असं काय म्हणायचं. सतत विभावांची उत्पत्ती करतोय आपण आणि तेच संसाराचं कारण आहे. संसाराला वाढवणारे परिणाम कुठले बघितलं ना काल आपण, हेच आहेत. काय प्रति समयाला वेगळ्या वेगळ्या विभावांच्या आपण आहारी जातो, त्यांची उत्पत्ती करत राहतो आणि ते नष्ट करण्याचे पण विकल्प येत नाहीत आपल्याला. आपण त्याच्या अधीन होऊन जातो. म्हणून सांगता येतं की जर विभावांपासून पूर्ण मुक्ती झाली तर तिथं तो मोक्ष म्हणला जातो.
मग ज्या समयाला तुम्ही अनुभव करणार आहे ना, मी शुद्ध आत्मा आहे, या सगळ्या विकल्पांपासून चंचलतेपासून रहित आहे, त्या समयाला सगळ्या विभावांपासून तुम्हाला मुक्ती आहे आणि तिथं फक्त स्वभाव रूपाने परिणमन सुरू झालंय. तोच म्हणायचा मोक्ष. कसला मोक्ष म्हणायचा? एवंभूत नयाने वर्तमानामध्ये तुम्ही त्या रूपाने अनुभव करताय, तर तो नाही आत्ता वर्तमानात एवंभूत नयाने तसा मी जाणतोय ना, त्यामुळे तिथं तो वर्तमानातला भाव मोक्ष म्हटला गेला. द्रव्य मोक्ष म्हणताना कर्मांची निर्जरा, शरीराचा सगळा अभाव, हे सगळं सांगणार द्रव्य मोक्ष. पण भाव मोक्ष म्हणजे त्या समयाला तुम्ही मुक्त रूपाने परिणमन करताय. कारण आत्मा आहे त्याला जाणतोय म्हणजे कुठलं बंधन राहिलं? बंधनाचा विचार नाही, बंधनाचे विकल्प नाही. आत्मा तर मुक्तच आहे, अनादि अनंत. त्याचा अनुभव हाच मोक्ष आहे. तर हे 7 तत्व सांगितले. एवंभूत नाही म्हणायचं त्याला. ज्या समयाला ज्या परिणामाने परिणत असतो जीव, त्याला त्यावेळेस एवंभूत अशा रीतीने, भूत म्हणजे घडलं आहे, होतोय. एवंभूत जसं ते सांगतो ना, जेव्हा असं ऐकलं की आधी प्राचार्य होते तर त्यांना आता प्राचार्य म्हणा, आता रिटायर झाले, तर ते नाही आणि समभिरूढ म्हणजे हळूहळू बोला. एवंभूत म्हणजे आधी जे होते त्यांना प्राचार्य म्हणलं, त्यात नाही प्रिन्सिपल नाहीये. ते तर भूत निगम नाही झाला. आधी होते आता नाहीये म्हणजे भूत निगम नाही म्हणायचं त्याला. वर्तमानामध्ये आहे त्याच रूपाने परिणमन करत आहे, त्याला तसं म्हटलं तर तो एवंभूत असा आहे असं म्हणलं जातं. आणि मग समभिरूढ मध्ये कसं घेणार? ते जे रूढीने आपण म्हणतोय, जसं गाईला गो म्हटलं असं वगैरे, ते चालीरीतीने शब्द वगैरे आहेत ना, ते काय लिंग व्यापार वगैरे ह्याच्या अपेक्षेने तिथं बहुतेक करतात त्याचं नाव. समभिरूढ जे अभिरूढ आहे त्या अपेक्षेने जे नाव ठेवलं जातं वगैरे, तर ते समभिरूढ नाही म्हणायचं. ऍक्च्युली भाव मोक्ष तर खरं 12व्या गुणस्थानात असतं ना. कशाला नाही. 4थ्या गुणस्थानामध्ये तुम्ही काय करताय? मग त्याला दृष्टी मोक्ष म्हणतात ना. मग कशाला म्हणायचं दृष्टी मोक्ष म्हणजे? दृष्टी मोक्ष म्हणजेच तर मोक्ष स्वभावाचा अनुभव म्हणजेच दृष्टी मोक्ष म्हणला. मग त्यालाच म्हणलं भाव मोक्ष. मुक्त आहे त्याचा अनुभव करत, ते निरंतर सिद्ध दशेमध्ये असणारे जीव निरंतर त्या रूपाने परिणमन करतायत. पण तुम्ही वर्तमानामध्ये तुमची वर्तमान पर्याय का असेना, काय अंतर्मुहूर्त का असेना, तो स्वभावामध्ये लावताय ना उपयोग, तर त्यावेळेस तुम्ही पण सिद्ध सुखाचा अनुभव करताय म्हणलं ना. म्हणून निर्विकल्प दशा तिथे प्रगट झाली 4थ्या गुणस्थानामध्ये, आणि तोच मग मोक्ष आहे, जो मोक्षामध्ये आनंद आहे. म्हणजे विचार करा ना, मोक्ष काय आहे हो? तुम्ही तिथं फक्त बाहेरून बघताय की कर्म नष्ट झाले, शरीर नष्ट झालंय, संसार नष्ट झालाय. जीवाकडे बघा की काय परिणाम चालू आहेत त्या जीवाचे. काय करतोय जीव? बस आहे रूपाने परिणमन करतोय ना, आनंद भोगतायत, बस उपयोग त्याच्यामध्ये अडकलाय. जसं म्हणलं उदाहरण, तुम्ही घरात साखर खाल्ली आणि जाऊन साखरेच्या फॅक्टरीमध्ये साखर खाल्ली, काय डिफरन्स? काय तिथं भरपूर साखर आहे म्हणून ते खाल्ल्यावर गोड जास्त लागतं का? म्हणजे त्याचा स्वभाव तोच राहणार. म्हणजे काय बाहेरच्या प्लेसवर डिपेंड नाहीये ते, हे सांगायचंय मला. अनुभव तर तुम्हाला करायचा आहे ना. तुमच्या ज्ञानामध्ये तुम्ही जो अनुभव करणार, जी टेस्ट येणार, ती कुठेही असू दे, तुम्ही तसा अनुभव फक्त सांगितलं. क्वांटिटी डिफरंट असते, त्यांची स्थिरता, दृढता, त्यांचा टाईम पिरियड जास्त आहे. तुम्हाला थोड्या काळासाठी असेना पण तोच अनुभव आहे. म्हणून तर म्हणतात सतत वारंवार की ध्यानातून तुम्ही निर्णय करा, प्रयोग करा, त्याच्याशिवाय कसं समजणार आहे? ते सिद्ध त्यावेळीच तिथं अनुभव करतो असं नाही. आत्तापासून तुम्ही जर ते प्रॅक्टिस करणार आहे, तसं सतत प्रयोग करणार आहे, काय म्हणायचं, प्रयत्न करणार आहे, तर तसं होणार आहे. म्हणून आत्ता जाणू शकतो आपण, तसा मी आहे, अनुभव करू शकतो, तोच आनंद भोगू शकतो. आत्ता पण करावं लागणार. काय आवाज नीट येईना तुमचा कोणाचा मला का?
मायाशी बोलताय का मंजुषा काकी? हां बोला. त्या आनंदात आणि आपल्या आनंदात फरक तर कितीतरी राहणारच की. फरक म्हणजे तेच सांगितलं ना, त्यांची दृढता अधिक आहे. जसं म्हटलं काय की उदाहरण काय देतात त्याला? हां क्वालिटी सेम आहे, क्वांटिटी हां तेच ना. वेगळी असते. काय म्हणताय विद्या का की तुमचा आवाज येईना मला. पेढा 1 गण खाल्ला काय आणि पाव किलो खाल्ला काय. हां असं म्हणायचं. पेढा असेल तर तो थोडा खावा किंवा खूप जास्त खावा. मग त्या थोडा खाण्यामध्येचा अनुभव बघा आणि खूप जास्त खाण्यामध्येचा अनुभव बघा. टेस्ट तर सेम आहे, फक्त त्यांची दृढता अधिक म्हणून ते त्याच्यामध्ये स्थिर आहेत एवढंच. टेस्ट तुमची पण असू दे किंवा मुनींची असू देत, केवलींची असू दे किंवा सिद्धांची असू दे, सगळ्यांचा अनुभव समान आहे. कारण अनुभवाचा विषय सेम आहे ना. हो, माझ्याजवळ जो आत्मा आहे तोच आत्मा त्यांच्याजवळ आहे, तोच त्यांनी पण अनुभवत आहेत. हो पण स्मिताताई, त्यांचा आपला अनुभव जर सारखा असता तर आपण त्या अनुभवातून बाहेर. आवाज तुम्ही म्यूट केला. बोला. अनुभव जर आपला सेमच असता तर आपण त्यातून कसं विरक्त म्हणजे बाहेर आलो असतो. तुम्हाला रुची आहे ना, विभावाची इतकी रुची आहे ना आता, त्यामुळं स्थिर राहत नाही उपयोग म्हणून. आणि ज्याला त्याची स्थिरता दृढता वाढत गेली ना, तो जीव नियमाने गुणस्थान चढत जातो. म्हणजे त्याचे परिणाम तेवढे उत्कृष्टतेकडेच जातात, विशुद्धतेकडेच जातात. म्हणूनच म्हणलं ना, घरात राहिलं तरी त्याचे परिणाम असे असतात की कधी मी याच्यातून बाहेर पडणार, ह्या संसार मला करण्यायोग्य वस्तू नाही आहे, ह्याच्यात माझं सुख नाही आहे, हेच परिणामपूर्वक तो भोगत राहतो, जरी भोगतोय तरी पण. नाहीतर विरक्ती कशी होणार आहे हो? म्हणजे ज्ञानाशिवाय विरक्ती केली असेल तर पहिल्या गुणस्थानातच आहे सांगितलं. द्रव्यलिंगी मुनी कुठे आहेत? अशा अनेक मुनींचा संघ बघितला आम्ही की जे असं तपस्या करतायत किंवा दिगंबर दीक्षा घेऊन साधना करतायत, पण आत्म्याचा अनुभव काय आहे आणि काय तत्वज्ञान सांगितलं यथार्थ ते माहीत नाही आहे. काय उपयोग आहे सांगा त्यांच्या इतक्या त्यागाचा, इतक्या संयमाचा, इतक्या तपश्चर्याचा काय उपयोग? म्हणून म्हटलं पहिल्यांदा सगळ्यात एकचा आकडा हेच आहे, सम्यक दर्शन. आणि ते यथार्थ नसेल तर पुढं कितीही सूर्य लावा, त्या चेकला काही व्हॅल्यू नसते. ठीक आहे, चला तर काय सांगायचं होतं? मोक्ष कशाला म्हणलं? एवंभूतज्ञाने जसे सिद्ध भगवान आहे तसा मी आहे, हा मी असं जाणणं, ह्याला म्हटलं भावमोक्ष. त्या समयामध्ये आपल्याला सुद्धा मुक्त असा स्वभाव जाणीवेत आला आहे. तर बाकीचे सगळे विकल्प त्यावेळेस राहिले नाही आहेत, सहज संपलेत. जेव्हा एका विषयाला तुम्ही अग्र करून त्याचा विचार करता तर अन्य विषय आपोआप दूर होतात. मग तेव्हा मला दूर करावं लागलं नाही. जेव्हा मी आत्म्याला जाणतोय त्यावेळेस तिथं ते विभाव, तो संसार, ते विकल्प, ते कशाय काय काय दूर केलं हो तुम्ही. बस मी आहे असं जाणलं ना, तिथे सगळे विकल्प दूर झाले, त्यातून मुक्त झालात. आणि मग हा मुक्त स्वभाव जाणीवेत आला तर तोच भावमोक्ष आहे. म्हणून भावमोक्ष असं म्हणून काहीतरी वेगळा शब्द आहे, काहीतरी डेंजर आहे, आपल्याला होणार नाही आहे, काहीतरी वेगळी वस्तू आहे, असं नाही आहे. आत्ता तुमच्या हातात आहे, तुमची पर्याय आहे, तुमचा विषय तुमच्याजवळ आहे, फक्त केंद्रित करायचा आहे उपयोग तुम्हाला. जाणलं तर या समयाला अनुभव करू शकतो, सहज आहे, होणार. काय सांगायचं आहे का विद्या काकी? जर सिद्ध समान अनुभव तिथंच राहू असं जर त्यांचं म्हणणं आहे तर मग वरची गुणस्थानं सांगितली नसती आचार्यांनी. आणि 4, 5, 7, 8, 9, 10 क्वालिटी एकच आहे, फक्त त्यांची स्थिर दृढता जास्त आहे आणि कर्माचा क्षय फास्ट चाललाय आणि आपलं कमी आहे म्हणून कमी कर्मक्षय कमी चालू आहे, त्यामुळे स्थिरता कमी आहे. म्हणजे म्हणून म्हणायचं आहे ना की जसं जसं विशुद्धी वाढत जाणार आहे तसं तसं बहिरंगामध्ये येत जाणार आहे संयम. नाही असं नाही, एकांत पण नाही आहे की येईल सोडून दिलं क्रमनियमितवर, असं नाही आहे. पुरुषार्थ करणार की तो जीव वर्तमानामध्ये त्याच्या पर्यायामध्ये,
पण पहिला निर्णय आवश्यक आहे. निर्णयच नाही आहे तर वाहत जातोय फक्त आपण चारित्र्याच्या रूपाने, क्रियेच्या रूपाने शरीराच्या. धर्म तिथं आहे का हो? धर्म परिणामामध्ये आहे. म्हणून भाव मोक्ष कुठं होणार आहे? द्रव्य मोक्षाकडे जाऊ नका. द्रव्य मोक्ष होणार आहे, करावं लागत नाही तिथं. भाव मोक्ष म्हणजे जो अनुभव आहे, जो शुद्धोपयोग आहे, त्याच्यासाठी पुरुषार्थ करा ते सांगतायत. म्हणून त्यांनी पंचाध्यायीमध्ये एक गाथा दिली ना अशी, काय? तद्यथा स्वानुभूत वा तत्काले वा तदात्मनी अस्त्यवश्यम ही सम्यक्त्वम यस्मात् सानविनापि तत्. 405 का 6 नंबरची अशी गाथा आहे पंचाध्यायीची. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे असं की सम्यक दर्शन म्हणजे शुभोपयोग नाही आहे. सम्यक दर्शन म्हणजे शुद्धात्मानुभवच आहे. काय म्हणलं? सम्यक दर्शन म्हणजे तद्यथा स्वानुभूत वा, त्याला स्वानुभूती म्हणा. तत्काले, त्या काळामध्ये. तदात्मनो, तत्काले वा तदात्मनो अस्त्यवश्यम ही सम्यक्त्वम, जिथं स्वानुभूती आहे तिथं अवश्य सम्यक्त्व आहे असं सांगितलं. म्हणजे स्वानुभूती सम्यक दर्शनाशिवाय नाहीच, किंवा सम्यक दर्शन स्वानुभूतीशिवाय नाही. उत्पत्ती बरं का, उत्पत्तीच्या अपेक्षेने. म्हणून सम्यक दृष्टी जीवाला विकल्प असतील की नाही असं नाही, पण सम्यक दर्शनाची उत्पत्ती स्वानुभूतीनेच होते असं तिथं त्यांनी कोट करून सांगितलं आहे. आणि 2-3 गाथा त्याच्या मागं पुढं तेच सांगितलं त्यांनी की सम्यक दर्शन कुठं आहे? जिथं आत्मानुभव आहे तिथंच सम्यक दर्शन आहे. त्यालाच म्हणायचं भावमोक्ष. म्हणून सगळे एकार्थवाची शब्द सांगितले. काय? भावमोक्ष म्हणा, सम्यक दर्शन म्हणा, स्वानुभूती म्हणा, स्वसंवेदन म्हणा, भावना म्हणा, शुद्धोपयोग म्हणा. अजून काय म्हणायचं? ते सगळे दृष्टीमुक्त, दृष्टीमोक्ष म्हणा, हे सगळे दिलेत त्यांनी शब्द याच्यामध्ये. कशात? द्रव्यसंग्रहाच्या गाथेमध्ये दिलेत ना, टीकेमध्ये. बघून घ्या. ठीक आहे, चला. तर भावमोक्ष आता निखिलीताई, असं मला वाटतं एवढं एक्सप्लेनेशन ऐकल्यावर तुम्ही आजच्या आज मोक्षाला जाणार नाही. म्हणजे द्रव्य मोक्ष नाही म्हणायचं, भावमोक्ष. आता अनुभव करणारच. द्रव्य मोक्ष विशिष्ट क्षेत्राची इच्छा काय करायची? हां, तेच ना, ते क्षेत्रावर अवलंबून नाहीच आहे. म्हणून तर म्हणलं ना, उदाहरण काय दिलं मी, घरात बसून साखर खावा नाहीतर ते साखरेच्या फॅक्टरीत बसून साखर खावा. काय डिफरन्स आहे? का जास्त गोड लागते का तिथं? हां, मग तुम्हाला काय वाटतं? मोक्षामध्ये तो आनंद आहे. कुठं आहे मोक्ष? मग तिथं ते जे करतायत ना ते इथं करू शकताय तुम्ही. फक्त थोड्या काळासाठी करताय तरी पण तोच अनुभव आहे. म्हणून करायचा पुरुषार्थ तुम्हाला करायचं. पंचम काळात द्रव्य मोक्ष नाही म्हणून दुःखी होण्यापेक्षा भावमोक्ष आहे आणि भावमोक्षच ध्येय पाहिजे प्राप्त होईपर्यंत. तुमचा आवाज लय बारीक आहे विद्या काकी आज. का बरं? हां, मग तिथे त्यांनी विचारलं ना, कान पंडितांना एकाने विचारला प्रश्न. म्हणले जर या काळामध्ये मोक्ष नाही आहे तर कशाला पुरुषार्थ करायचा? कशाला सगळं एवढं उपद्व्याप करायचे? व्रत करा, संयम करा, धर्म करा, कशासाठी सगळं हे करायचं? मग त्याला त्यांनी काय उत्तर दिलं? भलेही या काळामध्ये मोक्ष नाही आहे पण मोक्ष मार्ग आहे. मग त्या मोक्ष मार्गाला आज नाही धरला तर कधी धरणार? आणि मग इथं आज मार्गाला नाही धरला तर असं भरकटत जाणार आहे की पुढच्या कुठल्या भवांमध्ये कुठं मिळणार आहे काय पत्ता नाही लागणार. म्हणजे आज अनुकूलता आहे, आज आपल्याला तशी संयोग मिळाला आहे, सामग्री मिळाली आहे, बुद्धी मिळाली आहे, तर त्याचा उपयोग ह्याच्यासाठी करा हे सांगितलं त्यातून. म्हणून मोक्ष नाही आहे म्हणून कोणी निरर्गल राहील तर, जसं आज क्लिनिक बंद आहे, सुट्टी आहे, काय करणार? काय म्हणताय? दुर्गतीला जायचं, दुर्गतीला. हां, म्हणजे तुम्ही स्वतःहून तुमचं मार्ग भ्रष्ट करणार आहे. म्हणून आज मोक्ष मार्ग आहे तर त्याला धरण्यासाठी पुरुषार्थ करणार जीव. आणि तेच त्यालाच म्हणायचं सम्यक्त्वासाठी केलेला पुरुषार्थ. सगळे जे काय तुम्ही 5 लब्धी करताय, ते सांगितलं आपल्या परिणामानेच आपण गुलाम बनतो. बरोबर. काय सांगितलं? आपणच स्वतःला मालक बनवतोय, स्वतःला बंदी बनवतोय, स्वतःच मुक्त बनवतोय. सगळं तुमच्या हातात आहे हो. फक्त तुम्ही माताजी सांगतात ना उदाहरण, त्या खांबाला धरून बसलाय आणि तुम्ही काय म्हणताय?
खांबाने मला पकडले. कोण कोणाला धरले? म्हणून मी बंधनात आहे, मी किती व्यापात आहे, मला किती त्रास आहे, मी किती काम करतो, हे सगळं तुम्ही मारून घेतलेले विचार आहेत, विकल्प आहेत. सगळं करत असताना सुद्धा विचार करा की मुक्त आहे, स्वतंत्र आहे, जाणतोय, हे सगळं होतंय, घडतंय, हे विचार चालू ठेवला तर त्या समयाला मुक्ततेचा अनुभव होणार. म्हणून तिथं एकदा फक्त निर्णय करायचं तुमच्या हातात आहे हो, नंतरची धारा परत तुम्हाला सहज सहज स्वतःकडे नेऊ शकते. ती होतं अनुभव तसा. करा पुरुषार्थ. चला तर 7 तत्व सांगितले. त्यानंतर मंजुषा काय बोलताय का? तुमचा आवाज येत नाही. आज काय झालंय? माझा आवाज का कमी झालाय? काय तर अपडेट केले त्याच्यामुळं आवाजच कमी झाला. नाही, मला दीपाली बाबांचा आवाज चांगला आला. बरं चला. तर काय झालं, जे 9 पदार्थ आहेत त्याच्यामध्ये 7 तत्वांविषयी सांगितलं. काय भाव रूपाने हे 7 तत्व कसे वाचायचे, तर जीवाचे परिणाम आहेत सगळे. हे तुम्ही आश्रव म्हणा, बंध म्हणा, संवर, निद्रा, मोक्ष म्हणा, सगळे हे परिणाम आहेत, त्यातून बघा. आता पुढं पुण्य आणि पाप म्हणजे काय हो? कर्म नाही सांगायचे. पुण्य म्हणजे काय आणि पाप म्हणजे काय? शुभ परिणाम म्हणजे भाव म्हणा, परिणाम. मग ते स्वभाव आहे का विभाव आहेत? विभाव आहेत. पहिल्यांदा हे सांगायचं, पुण्य पाप काय आहेत? विभावच आहेत. आश्रवाचेच कारण आहेत. जो विभाव आहेत हे उनमें जो साता सुख के कारणभूत है वे पुण्य भाव. आपल्या हाताखालून गेलं की डोळ्याखालून गेलं की एकदा डोक्यात राहत असतं. जो विभाव आहेत हे उनमें जो साता सुख के कारणभूत है वे पुण्य भाव है, और जो असाता. पण शुभाच्या उदयात शुभ भावच होतील असा नियम नाही ना? नाही, म्हणून कर्मावर नाही आहे, ते परिणामांवर आहे. मग पुण्याचं उदय म्हटलं ना, जरी चालू आहे तरी पण पाप घडू शकतं जीवाकडून. म्हणजे काय झालं, पुण्याच्या उदयात तुम्हाला धन भरपूर मिळालं, पण काय केले परिणाम? व्यसनामध्ये अधीन झाला. त्या धनाचा उपयोग तुम्ही पाप कार्यासाठी केला, तर काय केलं? पापानुबंधी पुण्य म्हटलं त्याला. म्हणून पुण्य काय म्हणायचे? जे विभाव आले होते त्याच्यामध्ये साता सुख के कारणभूत जो भाव है वे पुण्य भाव है. म्हणजे तुम्हाला सामग्री मिळाली पुण्याच्या उदयाच्या निमित्तात, आणि मग त्यामध्ये परिणाम असणं, म्हणजे त्याच्या योग्य जे काय परिणाम झाले तुम्हाला, तर ते पुण्य भाव म्हणले. आणि असाता जो असाता क्लेश के कारणभूत है वे पाप भाव है. म्हणजे तुम्ही आज परिणाम जे केले त्या परिणामांनी सुख रूप सामग्री मिळणार, तर ते झाले पुण्य भाव. आणि ज्या परिणामांच्या निमित्तात क्लेश होतो, दुःख होतं, अशा त्याचे कारणभूत जे असाता रूप भाव आहे त्याला म्हणलं पाप भाव. इस प्रकार जीव में 9 पदार्थों की व्यवस्था है. इस पदार्थ व्यवस्था को हम निश्चय दृष्टि से देखते हैं तो हेय तत्व इस जीव के साथ नहीं रह सकते, और यही आत्मा का एक कल्याण है. काय सांगायला लागले? जे जीवाचे पुण्यरूप परिणाम आहेत आणि पापरूप परिणाम आहेत ते सुद्धा हेय आहेत. पापाला तर हेय सगळे म्हणतील, पण पुण्यसुद्धा हेय आहे असं वाटतं का? का पुण्य हेय आहे हो? पुण्यामध्ये तर सगळेजण भुललेले असतात. एक जण बोला की. अहो 4 देव एका वेळी बोलाले तर दिव्यध्वनी कोण ऐकायचं तिथं? बोला. सगळे म्यूट झाले आता. संसाराचंच कारण आहे की पुण्य पण कुठे आहे? सोन्याची पेढी. होय ना, असं तुम्ही मला सांगायचं, मी तुम्हाला सांगायचं, आणि तुम्ही कुठं अडकायचं? परत त्या पुण्यातच. पुण्य पाहिजे, सुख पाहिजे, सामग्री पाहिजे, संसार पाहिजे, काय काय पाहिजे, सगळेजण चांगले वागायला पाहिजे, सगळं काय अपेक्षा करतोय? पुण्यातच अडकतोय.
म्हणजे पुण्यसुद्धा हे आहे ही बुद्धी असू देत अंतरंगामध्ये तर पुढं सरकणार, नाहीतर पापाला हे म्हणून पुण्यात अडकणार तर तो सुद्धा संसारीच आहे. म्हणून पुण्य आणि पापसुद्धा 9 पदार्थामध्ये सगळे जीवाचे परिणाम बघा हे सांगितले. पुण्यकर्म कर्माचा उदय असू शकतो. पापाचा उदयामध्ये काय कार्य करता हो तुम्ही? पापाच्या उदयात पुण्यभाव करता का नाही करत? करू शकतो का नाही करू शकत? करू शकतो. कसं उदाहरण द्या. वेदना व्हायला लागली की ते वाटवते. हां, म्हणजे निर्वेदना असताना तुम्हाला ते वाटवत नाही. कसं? म्हणजे पापाचं उदय यायला लागल्यावर तिथं तुम्ही प्रतिक्रमण करता, पश्चाताप करता आणि तेच पुण्याचा उदय चालू असताना हो धनाचा लाभ झाला, आज एकदम भरपूर गिऱ्हाईक झालं किंवा काय म्हणायचं नवऱ्याने तुम्हाला नेकलेस आणून दिला अनएक्सपेक्टेड, असं काहीतरी हातात आल्यावर आठवत आहे का धर्म, हे भिन्न आहे मी भिन्न आहे, ह्याच्यात माझा आनंद नाही आहे, किती आठवत आहे? नवऱ्याला सांगायचं नको मला हे कशाला आणलात, किती म्हणणार. म्हणजे त्याच्या किती आधीन होतो, विसरून जातो की सुख माझ्यात आहे माझ्यात. असं ते बघायला पाहिजे एकेकाची परीक्षा, माहिती का? जे म्हणताना स्वतःला तुम्ही की आता मला तत्वज्ञान झालंय समजलंय, असं दिवसभरातल्या चर्येमध्ये बघायला पाहिजे की खरंच किती फरक पडलाय. किती तिथं गेल्यावर इथं 4 भिंतीत सगळे हा हा हो हो नाही नाही सगळं असतंय. बाहेर गेल्यावर काय काय करता हो? म्हणजे प्रत्येकाने आपलं आपलं बघा, शेजारचे आणि बाकीच्याचं बघायला जाऊ नका. म्हणजे मला माझ्यात सुधारणा करायची आहे तर मला जे तत्वज्ञान आज समजलं त्याचा आज तरी जीवनात उपयोग होऊ दे आणि मग त्याच्याद्वारे आपण हळूहळू बदल करत जाऊ शकतो. एकदम सुटणार नाही सोडा म्हटलं तर, पण धारा तरी ती असावी की हे जे करतोय हे पण मी चुकीचं आहे. जे काय आपल्याला पुण्याच्या उदयात परिणाम होतात ते पण चुकत आहेत, पापाच्या उदयात जे भाव होतात ते पण चुकत आहेत. म्हणून प्रतिकूलता येऊ देत नाही असं नाही, त्याच्या निमित्तात धर्माशी जोडले जातो, पण अनुकूलतेत पण जोडलं जायला पाहिजे हे सांगायचं आहे. काय म्हणताय? नाही मग ते आपण असं स्वाध्याय म्हणजे स्वचिंतन आपल्या दुर्गुणाचं असं आपण ध्यानात करू शकतो ना. करू शकता की. मग काय म्हणायचं? त्याला ध्यान म्हणलं जातं. आपण आता दिवसभरात काय केलेले त्यात माझं हे चुकले, मग शुभभाव आहेत ते शुभभाव करू शकता की. आम्ही कुठं नाही म्हणलं, शुभाला तर धरणारच, त्याशिवाय पुढं सरकू शकत नाही. पण शुभालाच धरून बसता म्हणून चुकतंय. शुद्धापर्यंत जाण्यासाठी शुभभाव हे अवलंबन आहेत, पण तुम्ही काय केलंय, शुभापर्यंत गेला की ध्यान संपलेलं असतं माहिती आहे का. किती वेळ ध्यान करतो, करायलाच करायचं 5 मिनिट, त्याच्यामध्ये 4 मिनिटं तर अशुभातच असतो. कुठेतरी 1 मिनिट उपयोग लागायला सुरू झाला, शुभभाव झाले तर तोपर्यंत बेल वाजलेली असते बाहेर. कुठे गेलेला असता मग अर्धा तास करते मी. हो करताना त्याच्यामध्ये विषय पकडायचा प्रयत्न करा. मी कोण आहे, जाणतोय का नाही, मग जाणणारा मी आहे ह्याच्याकडे जायचंय. जे काय तुम्ही स्वाध्याय केलंय ना त्यातले 1 लाईन 1 शब्द असू दे त्यातून सुद्धा आपण अनुभूती घ्यायचा प्रयत्न करणं हे ध्यान आहे. बोला. पॅराग्राफ असते तुम्ही ऐकायचंच आहे ना? वर्णिजीचंच वाचते ना? होय नाही का? वर्णिजीचंच आहे की. मला नाही कुठलं 72 गाथेच्या खाली आहे का? 72 गाथेच्याच. ते आपण काल वाचलेलं त्याच्या पुढेच वाचलं. 7 तत्व जे आहे सापडत नाही, बघितलं मी खूप. हेडिंग पाहिजे फक्त मला. नाही आहे ह्याला हेडिंग, त्याने सलग दिलेलं आहे. अच्छा बर चला. तर काय सांगत होते, त्यांनी एक उदाहरण दिलं इथं की 10 स्थानापर्यंत नेलं ना, की जीव अशा प्रकारे 10 स्थानवाला आहे इथंपर्यंत नेलं. निश्चय से देखा जाए तो इसमें ये 10 स्थान नहीं है, एक शुद्ध बुद्ध चैतन्य स्वरूप मात्र है. कुठलेही प्रकार करा, आश्रव करा तरी सुद्धा त्यामध्ये जीव शुद्ध एक वेगळा आहे. बंध संवर निर्जरा ह्या सगळ्यामध्ये जीव तत्व कसं आहे हे बघितलं तर एक आहे. तो अखंड अद्वैत चित प्रकाशात्मक स्वभाव ही ऐसा है कि क्या करे क्या, यह जानना बनाता नहीं है, यह ज्ञान करता नहीं है, किंतु ऐसे ही स्वभाव वाला है कि इसका जानन परिणमन चलता रहता है. काय करावं लागतं तुम्हाला जाण्यासाठी?
मी ज्ञान करतोय, जाणतोय, काय करावं लागतं? त्या आरशाला प्रतिबिंबित करायसाठी काय करावं लागतं? सहज परिणती आहे आम्हाला ना ती. करायचंय ना, आम्हाला करायचंय ते. म्हणूनच घरात बसलाय, म्हणून इथं माझ्यासमोर येई ना तुम्ही. करायचंय मध्ये अडकून बसलोय म्हणून संसार संपे ना. म्हणून ज्ञान सुद्धा करायला जाऊ नका, ज्ञान होणार आहे. म्हणून त्यांनी काय केलं, जे जे केवली झाले त्यांनी फक्त आत्म्याला विषय केलाय, तर ते 3 लोक त्यांच्या ज्ञानात येऊ लागले. 3 लोकाला जाणायचं ज्ञान करायचा प्रयत्न केला नाही आहे. काय केला प्रयत्न? स्वभाव रूपाने परिणमन करण्याचा प्रयत्न केला. बास. यह जीव निश्चय से शुद्ध एक ज्ञानानंद स्वरूप है, लेकिन व्यवहार से देखो तो यह इन 10 स्थानों में प्राप्त है. अब इन 10 स्थानों के विकल्प बढ़ा बढ़ा कर कितने ही भाव बढ़ाते जाओ, सैकड़ों जीव समास बन जाते हैं. ये सब 10 स्थान बताए गए हैं. जे काय सांगितले ते. ह्या सगळ्यामध्ये जीव तर एकटाच आहे. कितीही भेद करा, जीव एकटा आहे. त्यासाठी त्यांनी समयसाच्या 2 गाथा सांगितल्यात. त्याचा अभ्यास तुम्ही उद्या करा. किती आहे? 47-48 2 गाथांमध्ये त्यांनी जीव एकटा आहे याच्यासाठी उदाहरण देऊन सांगितलं. चांगलं सांगितलं. कितवी गाथा? समयसाची 47 आणि 48 गाथा बघा. उदाहरण दिलं त्यांनी राजाचं. आणि काय करतो जीव एकटा का? जसं राजा एकटा तसं जीव एकटा, असं त्यांनी उदाहरण दिलं. ते आपण उद्या बघू. हो, जाणार स्वतःच्या एकरूप जीवाला जाणा. पहा, हा मी जीव कर्मामध्ये अडकलेला नाहीच, सदा सदैव मुक्तच आहे, अबद्धच आहे. या संसारामध्ये माझा कोणीही नाहीच. अनुभवण्याचा प्रयत्न करा. कोणी इष्ट नाही, कोणी अनिष्ट नाही, कोणी सुखरूप नाही, कोणीही दुःखरूप नाही. निष्कर्म स्वरूपोऽहं, मोक्ष स्वरूपोऽहं, सिद्धोऽहं. ओम विसर्जन. नमो हरिहंत.